नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नेलेकर यांच्या निवडक नेलेकर या भय आणि गूढ कथा संग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे आबा तुझीच वाट पाहतोय. ऐकूयात. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात नेलेकर लिखित आबा तुझीच वाट पाहतोय. पहाटेपासून अनेक पक्ष्यांची किलबिल आणि चिवचिवाटानं बाप्पाचा झाडाझुडपात दडून गेलेल्या घराभोवतालचा सगळा परिसर दणाणून जायचा. चुकून एखाद्या चित्रविचित्र वाद्य पिपाण्या दुरुस्ती करून त्याची चाचणी घेतल्या जाणाऱ्या दुकानात आलोय का काय असं वाटावं. त्या वाचपानं बाप्प्याची झोप मोडवायची. नदीकाठच्या मंदिरात काकड आरती आणि घंटेच्या मंजूळ निनादात तो जागा व्हायचा. आज जाग आली तेव्हा बाहेर चिडीचूप शांतता होती. नेमकी कशानं जाग आली तेही कळेना. रात्र किती झाली कळायला काहीच मार्ग नव्हता. बाजल्यावर पडल्या पडल्या त्याचं विचारचक्र चालू होतं. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे औषधाची टोपली घेऊन तालुक्याला जायचं होतं. गावापासून नीट सडक नसल्यानं येणारं जाणारं वाहन नव्हतं. 1.5-2 कोस पायपीट करून जावं लागे. तालुक्याच्या गावी गल्लीबोळातनं औषध असा पुकारा करत फिरायचं. कधीमधी औषधं खपायची. नाही खपली तर बाजारपेठेत एखादा कोपरा बघून गिऱ्हाईकाची वाट बघत बसायचं. दिवस उतरणीला लागला की गावची वाट धरायची. परसदारी बागेत लावलेल्या औषधी झाडाझुडपांची पानं, फुलं, फळं, साली, मुळ्या यापासून चाटण, काढा, पावडर बनवण्याची कला बाप्पानं आपल्या वडिलांकडनं घेतली होती. ती विद्या त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली. पूर्वी जुने लोक औषधं आवर्जून घेत. मात्र अलीकडच्या काळात औषधवाला हा थट्टेचा विषय होता. मोठमोठ्या दवाखान्यातून केली जाणारी महागडी उपचार पद्धती आणि महागडी औषधं घेऊनसुद्धा लोकांचा फायदा होत नसे. मात्र आपल्या जडीबुटीच्या औषधानं हमखास रोग बरे होतात हा बाप्पाचा दावा असला तरी दिवसेंदिवस औषध विक्री मात्र कमीच व्हायची. बाप्पाला तेवढीच एकमेव चिंता नव्हती. त्यापेक्षा मोठी चिंता तारुण्यात पदार्पण केलेल्या चंपाची होती. आईविना वाढलेल्या चंपाचा तोच पिता होता आणि तोच आई. हातावरल्या फोड्याप्रमाणे बाप्पानं तिला वाढवलं. तारुण्यात पाऊल टाकल्यानं आधीच रूपसंपन्न असलेल्या चंपाचा चेहरा मोहरा आणि शरीर सौष्ठव याला खास आगळी झळाली आली होती. चिखलात कमळ फुलावं तसं दारिद्र्य त्या चिखलात वाढली फुलली. तिने थोरा मोठ्यांच्या घरात जन्म घेतला असता आता गाडी घोड्यातनं फिरली असती. थाटामाटात एखाद्या राजकुमाराशी तिचं लग्न झालं असतं. राजकुमार नसला तरी तशाच तोलामोलाचा जावई मिळवायचं बाप्पाचं स्वप्न होतं. वडिलोपार्जित ऐसपैस 3 खोल्यांचं बाप्पाचं ते घर गावापासनं थोडंसं फटकूनच. सभोवताली मोकळं प्रशस्त आवार अंगण होतं. परसदारी बागबगीचा, नानाविध औषधी झाडाझुडपांची लागवड केलेली. घराच्या पूर्वेला केळीचं फळ 8-10 केळीची झाडं होती. कोपऱ्यात आड होता. रहाट आणि पाणी उपसायला बादली होती. झाडांना पाणी पाजायचं काम चंपा मोठ्या आवडीनं करायची. तेवढ्याच आवडीनं बाप्पासाठी जेवणसुद्धा बनवायची. बाप्पाच्या वडिलांनी कधी काळी हिरासेठच्या बापाकडनं काढलेलं 100 रुपयाचं कर्ज त्यांच्या हयातीत फेडूनही फिटलं नव्हतं. मुद्दल फिटलं तरी व्याजानं मुद्दल तेवढंच अबाधित राहत गेलं. बाप गेल्यावर ते फेडण्याची जबाबदारी बाप्पावर येऊन पडली. हिरासेठचा खाष्टा म्हातारा बाप मृत्यूशय्येवर पडल्यावर ज्यांना ज्यांना खिरापत वाटल्याप्रमाणे कर्ज वाटलं त्यांच्याकडून सव्याज परतफेड करून घेईन असं हिरासेठकडून वचन घेतल्यावरच त्याने डोळे मिटले. हिरासेठ निव्वळ व्याज गोळा करत राहिला तरी तो ऐशोआरामात आयुष्य व्यतीत करू शकत होता. 4-6 दिवसांनी हिरासेठची फेरी बाप्पाकडे यायची. गोरापान, दिसायला उमदा, गुलछबू असणारे हिरासेठची राहणी थाटामाटाची. अंगात मलमलचा सदरा, वरून झगमग करणारे जॅकेट, डोक्याला वेलबुट्टीची नक्षीदार टोपी,
कमरेला दुटांगी धोतर, पायास किमती जोडा, कर्र कर्र चालताना वाजणारा. हातात आकर्षक कोरीव काम केलेली रंगीत काठी. गोरापान वर्ण असला तरी काळ्या कुट्ट हृदयाचा. पाहावं तेव्हा मस्तकात निखारे फुललेले. बोलायला लागला की ऐकणाऱ्याच्या काळजाला भोकं पडल्यागत. अत्तराचा भपकारा मारणाऱ्या हिरासेठचं दर्शन देखील अपशकुनी वाटायचं लोकांना. कर्ज वसुलीसाठी हिरासेठ आलाय असं जरी कुणी म्हटलं तरी कर्जदार कावरा बावरा व्हायचा, हागलेंडी व्हायची. कुठंतरी खुसबुस बोलाचालीचा आवाज आल्यानं त्याची तंद्री भंगली. कुशीवर वळून भिंतीतल्या खिडकीचं लाकडीदार खिडकी खोलून उघडलं. बाहेर गुडुप्प घोर काळोख. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही. मंद मंद पण गारेगार वारा भरारत होता. त्यानं अंगावर काटाच फुलारून आला. औषधी झाडपाल्याचा, फुलांचा संमिश्र परिचयाचा दरवळ जाणवला. त्यापेक्षा कसली कुजबूज चालली आहे त्याकडे त्याचे कान टवकारलेले. कुणीतरी बोलत होतं. मधूनच हुंदके दिल्यासारखा आवाज. उत्सुकता वाढली पण त्याहीपेक्षा डोळ्यावरची झापड अधिक परिणामकारक. खिडकीचं ढापण ढकलून खिडकी बंद केली आणि कुशीवर वळून घोरायला लागला. नेहमीप्रमाणे बाहेर पक्ष्यांच्या पिपाण्या वाजू लागल्यावर त्याला जाग आली. उठून बसला. काळोख अद्याप निमाला नव्हता. हात लांबून त्यांनी खिडकीचं ढापण खोललं. बाहेरचा काळोख जीर्ण कापडासारखा विरविरीत झालेला. जवळची दूरची मोठी झाडंझुडपं चोरी करायला आलेल्या फासे पारद्याच्या टोळीगत दबा धरून बसल्यागत. मंद पण गार वारे अजूनही वाहत होते. ढापण बंद करून हात लांब करून उशाखाली अदमासानं चाचपत हात फिरवला. तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी सापडल्यावर त्याचा बार भरून कमावलेल्या आवाजात पोरीला साथ घातली. चंपा, हे पोरी. तिन्ही खोल्यातून त्याची साथ धावत गेली पण त्याला प्रतिसाद नाही मिळाला. नदीकाठच्या मंदिरात काकड आरती सुरू झालेली असावी. घंटेचा निनाद व्हायला लागला. बाप्पानं त्या दिशेला तोंड वळवून हात जोडून डोळे मिटून काही सेकंद स्तब्धता पाळली. मग बाजल्यावरून पाय खाली सोडून उठला. चंपाची खोली रिकामी. तिचा बिस्तरा उचलून घडी करून ठेवलेला. स्वयंपाक खोलीत पण ती नव्हती. मात्र चुलावणावर आंघोळीच्या तपेलीत पाणी तापत होतं. चंपा, हे पोरी, कुठं आहेस तू? त्यांनी पुन्हा साथ घातली तरीही प्रतिसाद नाही. स्वयंपाकघर ओलांडून मागच्या परसदारी उघडणाऱ्या बुटक्या चौकटीतनं बाहेर आला. त्यावेळी फुलझाडांच्या राईच्या मागे चंपाचा गोड हास्यध्वनी त्याच्या कानावर पडला. मोहक चंपागत तिचं हास्यही मधुर आणि उल्लसित करणारं. बाप्पाचा सारा शीण चंपाच्या दर्शनानं हारायचा तर तिच्या मधुर हास्यानं त्याला नवीन चैतन्यच मिळायचं. तिच्या सुखसमृद्धीसाठी तो जीवाचं रान करत होता. तिच्या भल्यासाठी, तिच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांनी आपल्या विकाराला तिलांजली दिली होती. चंपा म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा होता. क्षणभर नजरेआड झाली तरी जीव कासावीस. आणि मग उद्या लग्न झाल्यानंतर? ही कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. पण त्यावेळी अश्रूंना बांध घालून काळजावर मोठा दगड ठेवून तिला पाठवावीच लागणार होती. आबा, तू उठला? गोड हसत चंपा जवळ आली. तिच्या जवळच्या छोट्या परडीत फुलं होती. अगं पोरी, किती हाका मारल्या तुला? आबा, मी फुलं वेचत होते. आता माळ गुंफून नदीकाठच्या मंदिरात जाऊन येते, तोवर तुझी आंघोळ आटपून घे. आणि एकटीच का हसत होती? आबा, लिंबाच्या ढाळीवर राघू मैनाची जोडी एकमेकांशी त्यांच्या भाषेत गुजगोष्टी करत होती, ते बघून हसायला आलं. बुटक्या चौकटीतून वाकून चंपा आत गेली. तिच्या पाठी बाप्पाही आत आला. चंपानं लोटी भरून गरम पाणी त्याला चूळ भरण्यासाठी दिलं आणि ती फूलमाला करायला बसली. मोरीत तोंड धुता धुता त्याला अचानक आठवण आली आणि मागे वळून चंपाकडे बघत म्हणाला, पोरी, रात्री आपल्या आवारात कुणीतरी बोलत होतं. हुंदके दिल्यागत आवाज आला मला. तू ऐकला? चंपा एकाएकी चमकली. ती पाठमोरी होती. ती मागे वळली आणि बाप्पाकडे बघत म्हणाली, आबा, तुला भात झाला असेल. नाही ग, खरंच मी ऐकलं ते. झोप जास्त आल्याने मी उठलो नाही. मी तर नाही बाई ऐकलं. हां आबा, ती चव्हाणाची शांती असेल.
चव्हाणाची शांती ती नाही का देगावात दिलेली? पोरं होत नाही म्हणून सासरी नको नको तसा छळ करून करून तिला हाकलून दिली. तिच्या डोकीवर परिणाम झालाय ना. रातचं इरीचं कुठं पण फिरते, हसते, बोलते, रडते. बाप्पाच्या लक्षात आलं ते. दिवस उतरणीला बाप्पा डोकीवर औषधाची पाटी घेऊन परतला. कंपाऊंड डिढोनियाच्या गच्च जाळीनं वेढलेलं. गुरंढोरं आत येऊ नये म्हणून मधलं लाकडी पट्ट्याचं कवाड साखळी हुकातून सोडवून उघडून आत आल्यावर परत कवाड बंद करून साखळी हुकाला अडकवून अंगण ओलांडून तो ओसरीला आला. हास्य हुश्य करत साथ दिली. चंपा पोरी. मधुर हसत चंपा लगबगीनं आली. दार उघडलं. आबा तू आला? बोलतच तिने त्याच्या डोकीवरची पाटी, हातातली जाड लाठी घेतली. चंपा जवळ आल्यावर विशिष्ट अशा सुगंधाचा दर्प त्याच्या नाकाला जाणवला. तो पायरीवर बसून दम घ्यायला लागला. चंपानं लाठी दाराआड आणि पाटी आत नेऊन ठेवली आणि त्याच्यासाठी पाण्याचा तांब्या आणला. पदरानं त्याच्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली, आबा आता बास झालं वणवण करत हिंडायचं. वयोमानानं होतंय का तुला? किती कष्ट घेशील? अगं मग औषधं विकायची कशी? मी जाईन विकायला. तिच्या पाठीत प्रेमानं गुद्दा घालत तो म्हणाला, येडछापच आहे. जा वाईट चहा ठेव मला. चंपा आपल्या जन्मदात्याला निरखून पाहायला लागली. मूळचा उजळ वर्ण आता काळपट पडला होता. डोळ्याभोवती काळी वर्तुळं उठली होती. गालफाडाची हाडं वर निघून वार्धक्याच्या कोणा प्रकर्षानं नजरेत भरल्यासारख्या. चंपा कष्टाचं मला काय वाटत नाही ग, पण सरकारनं हायब्रिड बियाणं काढली, हायब्रिड जनावरं काढली. हायब्रिड खाणं पिणं यामुळं जनता हायब्रिड निपजायला लागली. एकदा एक बोलणार, दुसऱ्यांदा दुसरं. माणक्याचा बाप मागं म्हणाला नारळ अन मुलगी द्या. आता म्हणतो अमुक अमुक मुलीचा बाप इतकं सोनं देतोय, इतका हुंडा देतोय, मग मी त्यांना नकार देऊ का? चंपा पुरी तुला सांगतो, माणुसकी तत्वनिष्ठा कशी ती राहिलीच नाही बघ. आबा आबा खड्ड्यात गेला तो माणक्यान त्याचा बाप. माझं मी. बोलता बोलता तिने जीभ चावली. बाप्पा तिच्याकडे बघायला लागला. काय म्हणली माझं मी? काय म्हणली तू? ती लगबगीनं उठली. आता चूळ भरून घे, मी चहा ठेवते. बाप्पा आबा आहेस का? फाटकापासून हाक येताच बाप लेकीनं एकाच वेळी नजर उंचावून तिकडे बघितलं. फाटकाचं कवाड उघडून हिरासेठ आत आला. त्याला बघताच बाप्पा काहीसा सटपटला. तोंडावर उसनं हास्य आणून म्हणाला, या ना सेठजी या. नुसतं मोकळं या कशाला? पैसा पाणी काय देतोस का नाही? हातातली नक्षीदार काठी दोन्ही हातात कुरवळत उंची जोडा वाजवत तो ओसरीपर्यंत आला. चंपा चंपा उठ, पळ, शिडजीसाठी चहा ठेव, पण आधी पाण्याचा तांब्या आण. चंपा उठली तसं तिला डोळे भरून बघून घेत ओठात गुलछबू हास्य फिसकारत म्हणाला, नको आबा, मी काय दुष्काळातून नाही आलो तहान लागायला, आणि चहा पण नकोय मला, फक्त पैसा दे. चंपावरून त्याची जहरी वखवखलेली वासनायुक्त नजर फिरताना बघून बाप्पाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तो असहाय्य. चंपाला आवाज चढवून आत जायला फरमावलं. शेडजीला नको असला तरी मला पाहिजे चहा, जात. बाप्पाचा राग जाणवून ते रिकामा तांब्या घेऊन आत गेले. या न बसा ना शेडजी. अहो गरीबागारचा गोडभर चहा घेतला तर बिघडेल का? रागावर नियंत्रण ठेवत साखर पेरणी करत तो म्हणाला, नको रे बाबा, तू वैदू माणूस, कसली तरी जडीबुटी घालून चहा पाजशील आणि माझा खात्मा करशील रे बाबा. काय बोलताय शेडजी तुम्ही? अरे माझं कर्ज फेडायचं होत नाही तुम्हा लोकांना. मी सारखा तगादा लावतो म्हणून तुम्ही लोक काहीही कराल. एवढा नीच नाही मी. नीच असू दे नाहीतर नसू दे, माझ्या पैशाचं काय ते बोल. बाप्पानं बसायचा आग्रह केला तरी तो उभाच. जवळ आल्यावर मात्र त्यांनी लावलेल्या उग्र सेंटचा वास तीव्रपणे जाणवायला लागला. हा सुगंध आणखीन कुठेतरी जाणवला, पण कधी हे विचार करूनही बाप्पाला आठवेना. बाप्पा, अरे आबा झोपलास का काय तू?
काय मी काय हरिनामाची कथा ऐकवतोय का तुला? अरे पैसे दे ना. हिराट शेठचा आवाज किंजरा झाला. शेठ, पहिल्यासारखा धंदा चालत नाही. त्यातून मुलगीचं लग्नाचं वय झालंय, तिच्यासाठी स्थळ बघतोय. आबा, अरे मी असताना दुसरी स्थळं कशाला बघतो तू? शेठ, तुमची पायरी सोडून बोलू नका. आज ना उद्या पैसे देईन मी. माझी पोर काय वाऱ्यावर नाही पडली. वाऱ्यावर सोडायला सांगतच नाही ना मी. बाज झालं ना शेठ, बाज झालं बोलला एवढं. परत तो विषय काढू नका, नाहीतर. बोलता बोलता बाप्पानं दारापाठीमागची जाड लाठी हातात घेतली, जवळ ठेवली. बाप्पाची ती क्रिया बघून हिराशेठ वरमला नाही, उगट आगीत तेल ओतल्यावानी झालं. अरे पैसे देत नाही, पोरगी पण नाही, मग चल घर खाली कर, चल. मी घर देणार नाही. माझ्या वाडवडिलाची इस्टेट आहे ही. अरे मूर्खा, वाडवडील जिथं राहिले नाहीत तिथं तू तरी सापागत कुंडली मारून किती दिवस इस्टेटीला चाटत बसशील? आज ना उद्या हे घर माझ्याच ताब्यात येणार आहे. शेठ, काही दिवस थांबा, मी देईन पैसे तुमचे. अरे इतके दिवस जमलं नाही, कुठून मिळणार पैसे? बघीन कुठेतरी. मुलीचं पण लग्नाचं बघायचं. ती लग्न होऊन गेली की घर खायला उठेल. तुमचं कर्ज फेडायचं आहे, कोणाला तरी घर विकून टाकतो. त्याला पुढे बोलू न देता हिराशेठनं काठीचा टोक त्याच्याकडे बंदुकीसारखं रोखलं आणि म्हणाला, अरे मूर्ख माणसा, माझ्या बापानं तुझ्या बापाला या घरावर कर्ज दिलंय, ते कोणालाही विकावं म्हणून नाही. अहो, घर विकून तुमचं कर्ज फेडीन आणि मुलीचं लग्न लावीन. तुला मराठीत सांगितलेलं कळतं ना? हे घर विकायचं नाही, ते माझं आहे. तू नाही म्हणालास तर मी जबरदस्तीनं. बाप्पाचा उद्रेक झाला. संतापानं तो काठी घेऊन उभा राहिला खरा, पण दोन्ही पायात कंप भरला. तरीही नेटानं लाठी घराघरा फिरवत म्हणाला, अरे जबरदस्ती करायला मी पण मेली आईचं दूध नाही पिलेलो. असं मला चॅलेंज? तुला दाखवू का? दात ओठ खात हिराशेठ जवळ यायला लागला. हातात कुरवळत असलेल्या काठीची मूठ फिरवून बाहेर उपसली. 2.5-3 फुटाची दोन्हीकडं तीक्ष्ण धार असलेली एक गुप्ती होती ती. सायंकाळच्या कवडशानं तिचं पातं लखलखलं. ते पाहून बाप्पा गर्भगळीत झाला. तेवढ्यात वीज चमकावी तद्वत चंपा बाहेर आली. तिने बाप्पाला घरात ढकलत आत जायला भाग पाडलं आणि म्हणाली, बाहेर येऊ नका, माझी शपथ आहे. नंतर ती हिराशेठकडे वळली. त्याची उजवी बाही धरून विनवणीच्या सुरात म्हणाली, सेठ, सेठ माफ करा आबाला, मी माफी मागते तुमची. नाही चंपा, सोड मला. त्याला दाखवतो हिराशेठचे पंगा घेणं किती महागात पडतं ते. सेठ, सेठ अहो शांत व्हा ना, एवढे गरम होऊ नका. या बाजूला या, बाजूला या ना, मी समजवते तुम्हाला, या. त्याची बाही सोडून त्याचा उजवा हात दोन्ही हातात घेऊन ती त्याला ओढत न्यायला लागली. त्याचा राग काहीसा मावळला असावा. त्याने गुप्ती पुन्हा काठीत घालून मूठ फिरवून ती बंद केली. तिने घरापलीकडच्या केळीच्या बागेत नेलं. बाप्पाचं शरीर थकलं असलं तरी धमन्यातून वाहणारं रक्त तापलं होतं, उसळ्या मारायला लागलं होतं. त्याच्याकडे हत्यार नसतं तर धोबी पछाड मारून आडवा केला असता त्याला. लाठीचे 2 टोले दिल्यावर पुन्हा नाव नसतं काढलं त्याने. वारा वाहायला लागला. बागेतल्या झाडाझुडपांची पानं सळसळायला लागली. चिमण्या चिवचिवत होत्या, कावळे कावकाव करत होते. हिराशेठचे तावातावाचे संवाद चालले होते. शब्द समजत नव्हते. चंपाचाही स्वर त्यात मिसळलेला. मधूनच तिचं मधाळ हास्य उमटायला लागलं. एरवी तिचं ते मधुर हास्य बाप्पाला हवं हवं वाटे. आता मात्र त्याच्या संगतीत तिचं खळाळून हसणं त्याला आपल्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं वाटायला लागलं. चंपाचं यौवन आणि हिराशेठ रंगेल, त्याच्याशी तिने एवढी मोकळीक दाखवायला नको अशी तीव्र भावना त्याच्या मनी उत्पन्न झाली. लाठी दारामागं टाकून त्यांनी बटवा काढला. राग शांत करण्याचा तो एक उपाय होता. तंबाखूची चिमूट दाढेला लावून त्यांनी वाट बघितली. अजून त्यांचं संभाषण, हास्यविनोद संपायचं दिसेना तसा त्याचा पारा चढायला लागला. चंपा, हे चंपे. नकळत त्याचा सारा संताप हाकेतनं एकवटला गेला. उशिरानं हिराशेठला वाटेला लावून ती परतली.
तिने पाहिलं बाप्पा रागानं लाल पिवळा झालेला. जवळ येऊन आता त्याची समजूत घालायला लागली. आबा, एवढं एकेरीवर याची गरज होती का? तो कसा सापागत फेसकारत होता ते तू ऐकलं नाही? मी ऐकलं ते सगळं. मग तरी मीच चुकलो का? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आत बाजल्यावर बस, मी चहा आणते. चहा नको आहे मला. त्या कुत्र्याशी एवढं गुलूगुलू बोलायची गरज होती? तुझ्या बोलण्यानं दुखावला ना तो, त्याचा राग शांत केला. त्याचा शांत केला आणि माझा वाढवला. आबा, आता पुरे करणं. मला आपल्या दोघांचा स्वयंपाक आटपायचा आहे. मग चहा आणू? ती त्याच्या खोल डोळ्यात डोकवून बघत म्हणाली. बाप्पानं हलकीशी गालावर चापटी मारली. 8-10 दिवस सरले. हेरासेठ पुन्हा फिरकला नव्हता. चंपा आणि बाप्पा दोघांची नैमित्तिक कार्य चालू होती. अचानक तिला पाहायला पाहुणे आले. जवळच्या शहरातले होते. मुलगा फारसा शिकलेला नसला तरी बाजारपेठेत आयुर्वेदिक औषधाचं दुकान होतं. खाऊन पिऊन सुखी होतं कुटुंब. दुरून बाप्पाशी नातं पण लागत असल्यानं बोलणी ठराव करायला काही हरकत नव्हती. मुलगाही चंपाला शोभण्यासारखा होता. ओढून ताणून धरण्यात हाशील नव्हतं. बाप्पाला मंजूर होतं. मात्र चंपा स्वयंपाकघरात रुसून फुरंगटून बसली होती. ती बाहेर यायलाच तयार नव्हती. पाहुणे मंडळी स्त्रिया पण होता, त्यांची कुजबूज व्हायला लागली. बाप्पा दुसऱ्यांदा तिला समजवायला आत गेला. चंपा, पोरी माझं ऐकणार नाही का? आबा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. अगं पोरी, मी आता थकलोय. तुला तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे. आबा, मी बाहेर येणार नाही आहे. पोरी, बाहेर पाहुणे बसलेत, असं करणं शोभा देत नाही तुला. त्यांना काय वाटेल? लग्न करायचा का नाही तो पुढचा प्रश्न. तू आधी बाहेर तर चल, माझी शपथ आहे तुला. आबा, शपथ सुटली म्हणाव. तिचे डोळे डबडबून आले. बाप्पानं तिला जवळ घेतलं. ममतेनं तिच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला. वेडे, तुझी आज आई असती ना तर तिने हेच सांगितलं असतं. तिने डोळे पुसून चेहरा धुतला आणि बाप्पा पाठोपाठ बाहेरच्या खोलीत आली. सर्व पाहुणे मंडळींना दोन्ही हात जोडून कमरेत वाकून नम्रतेनं नमस्कार केला. चंपाला पाहता क्षणी नवरा मुलगा वेडावून गेला. काहीही झालं तरी हे लग्न ठरलं पाहिजे, त्यांनी मनोमन ठरवून टाकलं. बैस मुली, पाटावर बैस, पाहुण्यांनी आग्रहानं सांगितलं. नाव गाव शिक्षण वगैरे गोष्टींची विचारपूस झाल्यावर तिला सर्वानुमते आत जायला सांगितलं. पुन्हा नमस्कार करून ती आत गेली. बाप्पाचा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. निम्मी लढाई तरी आपण जिंकली असं त्याला वाटलं. नंतर हवा पाण्याच्या धंद्याच्या गोष्टीवरून पाहुण्यांनी मुलगी पसंत असल्याचं झटपट सांगून टाकलं. देण्याघेण्याच्या गोष्टीपाशी आल्यावर पाहुणे आणि बाप्पा यांच्यात उगीचच एकाएकी आभाळात काळे मेघ दाटून आल्यागत तणाव दाटून आला. नवरा मुलगा अवघडल्यागत झाला. बारीक सारीक गोष्टीवरनं लग्न मोडलं जाऊ नये ही त्याची मनोकामना. बाप्पानं स्पष्ट शब्दात खणखणीत आवाजात सांगितलं, हे बघा, माझ्यापाशी मोठी धनदौलत नाही आहे. माझ्यापाशी आहे ते म्हणजे एक चंपा आणि हे घर, जागा. चंपा घरातून निघून गेल्यावर मला रिकामं घर खायला उठेल. त्यापेक्षा मी घरदार विकून जी येईल ती रक्कम तिच्या लग्नासाठी सगळी खर्च करीन आणि तीर्थयात्रेला जाईन. एक मिनिट. सोप्यावरनं आवाज आला. साऱ्यांच्या नजरा दाराबाहेर वळल्या. अत्तराचा घमघमाट सुटला होता. बाहेर मंद मंद वारं वाहत असल्यानं त्या घमघमाटाचा सुवास सगळ्यांना जाणवला. गोरापान, गुलछबू, नक्षीदार काठी कुरवाळत उंबऱ्यापाशी येऊन थांबला. बाप्पाच्या कपाळावर आठी उमटली. हाडकाचा वास लागल्यागत लुतभऱ्या कुत्र्यानं धावत यावं तसं त्याचं आगमन वाटलं. बाप्पा उठला, दारात आला. बाप्पा, तू हे घर विकू शकत नाही. तुझ्या बापानं माझ्या बापाकडनं कर्ज घेतेवेळी हे घर तारण म्हणून लिहून दिलंय. या घरावर आता तुझा हक्क राहिलेला नाही, माझा आहे. तुला घर खाली करायला दिलेली मुदत पण संपून गेली आहे. लग्नासाठी तू इतर कोणाचाही घरदार विक, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण हे घर मात्र तू विकू शकत नाहीस. 4-2 वर्षात इथून हायवे जाईल, त्यावेळी याच जागेला सोन्याचा भाव येईल. हिराशेठ, तुम्ही यावेळी इथनं जा बरं. पाहुणे मंडळी आलीत. बाप्पा त्याला सामोरा जा दोन्ही हात जोडून विनंती करत म्हणाला.
अरे पाहुणे येतील जातील, त्यांचा पाहुणचार हवा तितका कर ना, नको कोण म्हणतंय तुला. मात्र ज्या गोष्टी आपल्या नाही त्या आपल्या असल्याचं भासून पाहुण्यांची फसवणूक करू नको, एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. संतापानं बाप्पाच्या कपाळावरची शीर थाड थाड उडायला लागली. हिराशेठच्या आगमनानं काळजात आधीच कळ उठली होती, त्यातून त्याच्या विषारी वागमनानं डागण्या दिल्यागत वाटत होतं. अत्तराचा तो घमघमाट, त्या वासाची शिसारी यायला लागली. नकळत बाप्पाच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. मागं सरून खाडकन त्याच्या पेकाटात लाद घालण्यासाठी उजवा पाय शिवशी व्हायला लागला. चंपा त्वरेनं बाहेर धावली. तिने बाप्पाचा हात धरला, त्याला मागे खेचलं. आबा आबा तू आत हो आबा आधी. ती बाहेर अंगणात गेली. हिराशेठचा हात धरून त्याला ओढत बाजूला न्यायला लागली. शेठ तुम्ही चला केळीच्या बागेत, मी तुम्हाला समजावते शेठ, चला तुम्ही. पोहायला जबरदस्तीनं मुलाला ओढत न्यावं तसा हिराशेठ चंपाच्या पाठून चालायला लागला. पाहुणे मंडळी चकित झाली. आत बसलेल्या आया बाया एकमेकींकडे डोळे मोठे करून नवलानं पाहायला लागल्या. बाप्पा भलता शर्मिंदा झालेला. काय बोलावं ते त्याला समजेना. बधीरपणानं तो उभा. वारा वाहत होता. बागेतली कुंपणातल्या झाडांची पानं सळसळायला लागली. चिमण्या चिवचिवत होत्या, कावळे कावकाव करत होते. त्यातून हिराशेठचे संवाद आणि चंपाचं खी खी करून खळाळून हसणं. त्या हास्याच्या आवाजानं पाहुण्यांची समाधी भंग पावली आणि बाप्पाची सुद्धा. बरं येतो आम्ही, पुढे जास्त प्रस्तावना न करता पाहुण्यांनी गाशा गुंडाळला. उकळत्या दुधात मिठाचा खडा पडल्यागत हिराशेठचं आगमन झालं. लग्नाची बोलणी न करता पाहुणे निघून गेल्यानं बाप्पा अतिशय दुःखी कष्टी झाला. बाजल्यावर पडून राहिला. रात्रीचं जेवण तयार झाल्यावर त्याला बोलवायला चंपा बाजल्याजवळ आली. त्यावेळी तिच्या सर्वांगाला अत्तराचा घमघमाट येतोय असं वाटून त्याचं मस्तक अधिक रागानं आणि त्वेषानं खदखदायला लागलं. तिला दूषणं देण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करून तो झोपून राहिला. विनंती करूनही बाप्पा जेवत नाही म्हटल्यावर तिनेही जेवण घेतलं नाही. पुढचं दार लोटलं, कडी घातली. आत जाऊन मधलं दार ढकललं, कडी लावली नाही. कंदिलाची वात बारीक करून बिछाण्यावर आडवी झाली. पोटात भुकेचा खड्डा पडल्यानं बाप्पाला काही केल्या लवकर झोप लागेना. चंपाही न खाता पिता झोपली आहे हे त्यालाही जाणवलं. तिने तरी उपाशीपोटी झोपू नये असं तीव्रतेनं वाटून गेलं, पण त्यानं घास घेतल्याखेरीज तिनेही घेतला नसता हे सुद्धा तो जाणून होता. उठावं आणि दोघांनी 2-2 घास पोटात ढकलावेत असं अनेकदा मनात येऊन गेलं, मात्र शरीरानं ते अंमलात आणलं नाही. उशिरा कधीतरी त्याला डुलका लागला. गार वारे वाहत होते. पानं सळसळत असली तरी कुठेही चिटपाखरू चिवचिवत नव्हतं. बाप्पाचं सारं शरीर गारठून गेलेलं. गारगार वाटू लागल्यानं अचानक तो जागा झाला. पायाजवळ गोळा होऊन पडलेली शाल त्यांनी सर्वांगावरून डोक्यावरनं ओढून घेतली. रात्र किती झाली आहे याचा अंदाज येणं कठीण. पोटातली भूक निमली असल्यानं त्याची जाण नव्हती. कूस बदलून झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचवेळी कुठेतरी खुसफुस ऐकू आल्यानं कान टवकारले गेले. शाल डोक्यावरनं खाली खेचली. जवळच्या खिडकीचं ढापण उघडून बाहेर बघितलं. बाहेर घोर काळोख आणि गार वारं. त्या गार वाऱ्यात न दिसणारी झाडं झुडपं अंग चोरून उभी असली तरी पानं थंडीनं कुडकुडत होती. आवाज स्पष्ट नसले तरी कुणीतरी बोलत होतं आणि मधूनच चंपाचा हास्यध्वनी कानावर आल्यानं तो ताडकन उठून बसला. त्याची झोप कुठल्या कुठे पळून गेली. खिडकीतून वाकून डोकवून बघण्याचा प्रयत्न विफल ठरला. खिडकी बंद करून बाजल्यावरनं खाली उतरला. दाराच्या कोपऱ्यातली जाड लाठी हातात घेतली आणि मधलं दार लोटून आत आला. वात बारीक केलेल्या कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात चंपाचा बिछाना रिकामा होता. चंपा चंपा त्यांनी साद घातली. मागच्या पुढच्या 3ही खोल्यातनं त्याची हाक गेली आणि निश्शब्दपणे विराम पावली. त्याला नवल वाटलं. कंदिलाची वात मोठी करून तो घेऊन स्वयंपाकघर ओलांडून मागच्या बुटक्या चौकडीचं लोटलेलं दार उघडून परसदारी आला. कंदिलाचा प्रकाश लाजत लाजत चारी दिशांना झेपावला. तिथं झाडाझुडपाखेरीज कुणीही नव्हतं.
चंपाचं पुन्हा एकदा दबक्या आवाजातलं हास्य कानावर आलं, ते घरापलीकडच्या म्हणजे केळीच्या झाडाकडून. बाप्पा परसबागेला वळसा घालून पलीकडच्या बाजूकडे निघाला. चंपा, चंपा, अगं कुठं आहेस तू? त्याची साद आल्यानं पलीकडच्या बाजूला म्हणजे केळीच्या फडातून जोराची धडपड, सळसळ झाली. झाडांच्या काटक्या फांद्या मोडल्यागत आवाज झाले. काहीतरी किंवा कुणीतरी ठेचकाळत केळींना, झाडाझुडपांना धडकत धडकत वेगानं फाटकाकडे पळत गेलं. काळोखातच किवाड ओढून खोलल्यागत आवाज आले. बाप्पा वेगानं पलीकडच्या बाजूला आला. कंदिलाच्या स्वच्छ प्रकाशात केळीच्या झाडापाशी चंपा उभी असलेली दिसली. जंगलात शिकारीला गेलेल्या शिकाऱ्याला अचानक समोर वाघ उभा असल्याचं दिसल्यावर तो जसा गांगरून जाईल तशी काहीची अवस्था बाप्पाला बघून तिची झाली. वेळीच तिने स्वतःला सावरलं. आबा, कशाला उठून आलास? अंधारात कशाला आली आणि पळून कोण गेलं? त्यांनी दरडावून विचारलं. गार वारं वाहत असताना वाऱ्यात मिसळलेला विशिष्ट सुगंध नाकाला जाणवला. आबा, शेळ्या आल्या होत्या, त्यांना हाकून लावलं. आत्ता फाटकाकडं पळत गेलेला हिर्या होता ना? कंदील उचलून तिच्या चेहऱ्यासमोर धरत तिच्या डोळ्यात बघत त्याने विचारलं. तिच्या नेत्रात चलबिचल झाली. त्याची नजर चुकवत नुकत्याच व्यायलेल्या केळीकडे बघत ती म्हणाली, आबा, सांगितलं ना, हिऱ्या वापरत असलेल्या अत्तराचा वास कसा येतोय? मला नाही येत आहे, तुला कसा येतोय? तिने उलट विचारलं. चंपे, माझ्याशी दगलबाजी केली ना, जीवन सोडणार नाही सांगून ठेवतोय. लाठी फिरवत तो म्हणाला. तिच्या डोळ्यातनं गंगाजमना व्हायला लागल्या. आबा, माझ्यावर विश्वास नाही आहे तुझा? बाप्पानी तिचा हात पकडला, घराकडे परतला. पुढचा आठवडा शांततेत गेला. त्यानंतर रात्री अपरात्री बाप्पाला उठावं लागलं नाही. सगळीकडे भगभगीत उजाडलं होतं. उठायला एवढा कसा वेळ लागला याचा विचार करत असताना पाठीमागे परसदारी कुणीतरी ओकारी करत असल्यागत आवाज आल्यानं तो जागच्या जागी आवळल्यागत झाला. तंबाखूचा बार भरायचं सोडून ताटकन उठला, मागच्या दारी आला. चंपा, हे चंपा. तिच्या हसण्याचा आवाज आला नाही, उलट पुन्हा ओकारी केल्यासारखा आवाज. परसदारी मोगऱ्याच्या झाडाच्या बुंध्याला चंपा ओणवी होऊन ओकारी करत होती. चंपा, त्यांनी साद घातली. चंपा पाठीत सरळ होऊन उभी राहिली. तिने बाप्पाच्या डोळ्यात पाहिलं आणि एक मोठा हुंदका देऊन बुटक्या चौकटीतून आत पळाली. बाप्पा विमनस्क झाला. डोक्यात नानाविध तर्कवितर्कांचं आज्ञामोहळ उठलं. त्या आवर्तनात तो भरकटून गेला. पायातलं सगळं अवसान गळून गेल्यागत मटकन खाली बसून स्वतःच्या कानफटात मारून घ्यायला लागला. डोक्याचे केस उपटून विलाप करायला लागला. चंपा तीरासारखी बाहेर आली. बाप्पाला आवरायला लागली. रडू भेकू लागली. चटका बसल्यागत तो भानावर आला. खोडसाळ वासरू अंगावर आल्यागत त्यांनी तिला ढकलून दिली. ती पाठ भिंतीवर आपटून खाली पडली. बाप्पा उठला. ताडताड पावलं टाकत घरात गेला. लाठी घेऊन पुन्हा चंपापाशी आला. एक सणसणीत फटका पाठीत बसता चंपा जोरात ओरडली, किंचाळली, बोल, कुठं शेण खाल्लं? चंपाची बोबडी वळली होती. रडून आरडून धाप लागली होती. बाप्पानं पुन्हा लाठी उगारली. चंपानं बाप्पाच्या पायाला मिठी घातली. आबा, चुकले, मला क्षमा करा. सांग, नाही तर मस्तक फोडतो तुझं. मला लग्नाचं वचन दिलंय त्याने. रडत भेकत सांगितलं तिने. कोण त्यो? त्याच्या शब्दात उद्रेक होता. हिरा सेठ. बाप्पाच्या हातातली लाठी गळूनच पडली. उन्हं मावळली, कडूसं पडलं तरी बाप्पा घरी परतला नव्हता. आज तो औषधाची पाटी पण घेऊन गेला नव्हता. दिवसभर रडून रडून चंपा गलितगात्र होऊन पडली होती. घरात काळोख दाटून यायला लागल्यावर मनात नसतानाही ती उठली, कंदील लावला, भिंतीवरच्या देवाच्या तसबिरीपुढे अगरबत्ती लावून नमस्कार केला. बरी वाईट संकट कोसळली तरी पोटातला भुकेला त्याचं सोयर सुतक नसतं. ती भूक आपल्या वेळेला जागी होते, दंश करायला लागते. सकाळपासून तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता आणि बाप्पाच्या पण. बाप्पा कुठेही गेला तरी रात्री हमखास घरी परतेल याची खात्री होती तिला. जेवणाची इच्छा नव्हती, पण बाप्पासाठी बनवायला हवं होतं.
ती उठली. एकाएकी उठल्यानं तिला चक्कर आल्यासारखं वाटलं. ती पुन्हा खाली बसली. त्याचवेळी सोप्यावरनं शिवीगाळ करत बाप्पा आल्याची चाहूल लागली. ती पुन्हा उठून भिंतीचा आधार घेत बाहेरच्या खोलीत आली. सोप्यावर बसून बाप्पा शिवीगाळ करत होता, असंबद्ध बडबडत होता. चंपाला चटका बसला, धक्काच बसला. तिने ओळखलं बाप्पानं नशापाणी केलेलं होतं. आज तागायत बाप्पाला नशा केलेलं तिने पाहिलं नव्हतं. याला कारणीभूत आपणच आहोत हे जाणवून तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आबा, आबा, ती त्याला सावरायला धावली. फाडकन त्यांनी तिच्या श्रीमुखात भडकवली. मला तोंड दाखवू नको अवदसे. माझ्या लाखमोलाच्या आबरूचे धिंडवडे काढलेस. लग्न करणार म्हणाला होता ना तो हिर्या, पण 4 चौघात भाड्या काय म्हणला ठावय. म्हणाला उष्टावलेल्या पोरी गळ्यात बांधून घ्यायला हिरा सेठने जन्म नाही घेतला. तो म्हणतो तुझ्या पोरीला सांग कुणाचं पण पाप माझ्या गळ्यात बांधू नको. आबा, आबा, आता काय करू मी. चंपा पुन्हा आक्रोश करत म्हणाली, तुझा जीव दे, मला तुझं तोंड नाही बघायचं. बाप्पा उठला आणि ओसरीवरनं खाली उतरून फाटकाकडे निघाला. चंपा धावली, त्याचा हात धरून ओढत म्हणाली, आबा आता कुठं निघाला. त्यानं तिला झिंजाडलं, मागे ढकलून दिलं आणि म्हणाला, पापिणे मला शिवू नको. मी त्या हिऱ्याची आतडी काढल्याशिवाय परत नाही फिरणार. बाप्पा फाटकाकडे आला. चंपा मागून येऊन त्याला थोपवण्याचा प्रयत्न करायला लागली. पुन्हा त्याने तिला ढकलून दिलं. ती खाली पडली. बाप्पानं फाटकावर लाथ घातली. त्याचं किवाड मोडून पडलं आणि तोल जाऊन बाप्पाही तिथंच पडला. उन्हं निब्बर झाली. त्याचा चटका लागल्यावर बाप्पा जागसूत झाला. प्रथम जाणीव झाली ती असंख्य वेदनांची. सर्वांगातून वेदना, कळा उठत होत्या. रात्री नशेत फाटकाच्या किवाडावर लाथ घातल्यानं किवाड मोडलं होतं. पायाला जखम झाली होती. सगळं अंग ठसठसत होतं. डोक्यात हातोडीचे घाव घालावेत असा घण घण घंटानाद होत होता. विवळत असताना आपण फाटकापाशी पडल्याचं त्याला जाणवलं आणि इथे आपण कसे आलो हा विचार करत असताना त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. क्षणभर तो सगळ्या वेदना विसरल्या. या साऱ्या शरीराच्या वेदना कमी होतील, पण सगळ्यात मोठी ती वेदना. चंपे, ए चंपे. त्यांनी जोरात साथ घातली. त्याची हाक तिन्ही घरातनं उड्या मारत गेली. प्रतिसाद आला नाही किंवा तिचा खळखळून हसायचा ध्वनीही आला नाही. बाप्पा वेदना दात ओठ खाऊन शमवत उठला. पायऱ्या चढून सोपा ओलांडून घरात आला. चंपाची कुठेही चाहूल नव्हती. मधल्या खोलीतला कंदील दिवस असून ढण ढण पेटलेला होता. तो न विझवता बाप्पा स्वयंपाकघरात आला. तिथेही ती नव्हती. परसदारी उघडणारं दार उघडं होतं. तो बागेत आला. चंपे, अगं कुठं आहेस तू. झाडावरची पाखरं चिवचिवत होती. दूरच्या झाडावरचा कावळा कावकाव करत होता. चंपीची कुठेही चाहूल नव्हती. त्याच्या मनात दुष्ट भयशंका येऊन तो धावला. आडाच्या भिंतीपाशी उभं राहून आत बघायला लागला आणि मोठ्यांदा किंकाळी फोडली त्याने. चंपाचा मृतदेह आडाच्या पाण्यावर पालथा तरंगत होता. बाप्पा, आबा कुठे रे बाबा तू. चंपाचं पाप निस्तरण्यासाठी मी माझ्या पैशानं औषध घेऊन आलोय बाबा. मोडक्या फाटकातून आत येत हिरासेठनं आवाज दिला. आरडाओरडा करणारा बाप्पा शांत झाला. सुरुंगाच्या वातीला बत्ती द्यावी तसा त्याच्या मस्तकात स्फोट झाला. राग, द्वेष याचा उद्रेक झाला. 10 रेड्यांचं बळ अंगी आल्यागत बुटक्या चौकटीतून 2 खोल्या ओलांडून तो बाहेरच्या खोलीत आला. कोपऱ्यातली लाठी उचलली, सोप्यावरनं खाली उडी मारली आणि अर्वाच्य शिवी हसडत फाटकातून आत येणाऱ्या हिरा सेठवर त्याने हल्ला केला. पोरीच्या मृत्यूनं बाप्पा आंधळा झालेला. संताप, द्वेष, उद्वेग, सूड साऱ्या विकारांनी भ्रमिष्ठासारखा झालेला. हिरासेठनं बाजूला झेप घेत त्याचा वार चुकवला आणि हिरासेठ समजून फाटकावर लाठीचे घाव घालत राहिलेल्या बाप्पावर त्यांनी आपल्या काठीचा वार केला. बाप्पा फाटकावर पडला. चंपा, कुठे आहे तू चंपा. तिला शोधत तिन्ही घरातनं फिरला. नंतर मागच्या दारी आला आणि आडात तरंगणारं तिचं प्रेत पाहिल्यावर त्याचे डोळे सूड भावनेनं लकाकले.
बाप्पानं पोरीला आडात ढकलून मारून टाकलं. हिरासेठ अशी बोंब मारत गावात पळत गेला. सगळा गाव पाहायला लोटला. उशिरानं वर्दी गेल्यावर पोलीस आले. जायबंदी झालेल्या बाप्पाला अटक झाली. हिरासेठ आणि काहींनी जबाब दिले. निरपराध बाप्पाच्या बाजूनं साक्ष द्यायला कोणीच नव्हतं. यथावकाश बाप्पाला 2 वर्षांची शिक्षा झाली. 2 वर्ष खडी फोडायला गेल्यावर विविध पण गंभीर गुन्ह्यातले सहकारी भेटले. त्यांच्याशी मैत्री झाली. एकमेकांचा इतिहास चघळला गेला. बाप्पाची कहाणी ऐकल्यावर साऱ्यांनी त्याला निक्षून सांगितलं, तुरुंगातून सुटल्यावर तू हिरासेठला या जगातनं नाहीसा कर. नाहीतरी आता मागे रडा भेकायला होतं कोण त्याचं? त्याला कसं मारायचं याच्या अनेक युक्त्या सहकाऱ्यांनी त्याला पढवल्या. कशीबशी 2 वर्ष उलटली. या 2 वर्षात बाप्पानं हिरासेठला 1000 वेळा तरी अनेक युक्त्या वापरून मारल्याची स्वप्न पाहिली. प्रत्यक्षात सुटका झाल्यावर त्याचे हातपाय कापायला लागले. तरीही नेटानं नवीन उभारी घेऊन गावी निघाला. गावी जाण्यापूर्वी गुत्त्यावरून एक मोठी दारूची बाटली आणि एक धारदार पात्याचा चाकू घेतला. गाव वाटेला लागताना दारूची बाटली निम्मी रिचवली. ओझं थोडंसं कमी केलं. तिन्ही सांज टळून गेल्यावर काळोख दाट झाल्यावर तो गावात आला. उपरण्यानं तोंड नाक घट्ट आवळून बांधल्यानं सहजासहजी त्याची ओळख पटणार नव्हती. नाही तर भेटेल तो, कधी सुटलास रे असं विचारून जखमेवरची खपली काढणार. प्रथम तो हिरासेठच्या घरापाशी आला, पण त्याची घोर निराशा झाली. त्याच्या घराला भलं मोठं टाळं लटकत होतं. कुणाला तो कुठे गेला विचारायची सोय नव्हती, कारण विचारणारा त्याचीच वास्तपुस्त करणार. त्यापेक्षा उद्या बघू परवा बघू असा निश्चय करून पडक्या धर्मशाळेत गेला. आपल्या घरी जाऊन तरी काय करायचं? चंपाची आठवण प्रकर्षानं येणार. कोपऱ्यात जाऊन अंगाचं मुटकळं करून बसला. दुसऱ्या कोपऱ्यात अंगाचं मुटकळं करून बसलेल्या कुत्र्यानं एकवार डोकं उचलून त्याच्याकडे बघितलं आणि न भुंकता तोही झोपी गेला. रात्र खूप झाली होती. थंडीचा कडाका वाढला होता. गारठून गेल्यानं त्याला जाग आली. विलक्षण गारठा पडला होता. त्याला हुडहुडी भरून आली. त्याच्याकडं ना शाल ना चादर. खिशातली बाटली काढून सारीच्या सारी ढसढसा नरड्याखाली ओतली. जराशी शरीरात ऊब आल्यागत झाली. अंगात पुन्हा नवचैतन्य सळसळायला लागलं. बाप्पा उठला आणि आपल्या वाडवडिलोपार्जित असलेल्या घराकडे परतला. फाटकातून आत गेल्यावर काळोखात सुद्धा सर्वत्र झाडझाडोरा वाढल्याचं जाणवलं. मधल्या खोलीत कंदील अजूनही ढाण ढाण जळत असल्याचं बघून त्याला नवल वाटलं. आपल्या माघारी कोण राहायला आलं इथे? घरा पाठीमागच्या केळीच्या झाडाकडनं चंपाचा खी खी हास्यध्वनी आल्यावर त्याच्या सर्वांगावर काटा आला शहारून. अनवधानानं त्याच्या तोंडून साद गेली, चंपा पोरी मी आलोय ग. त्यांनी मोठ्या कष्टानं स्वतःला सावरलं. आता चंपाचा गोड हास्यध्वनी कधीच येणार नव्हता. भासच होता तो. आतमध्ये लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्यावर तो चमकला. आपल्या घरात लहान बाळ? कसं शक्य होतं ते? सोप्यावरनं आत आला. मधल्या खोलीत ढाण ढाण जळणारा कंदील होता. त्याच्या प्रकाशात मधली खोली उजळून निघाली. मधल्या उभ्या खांबाला पाठीचा रेटा देऊन बसलेला. डोक्याला टोपी नव्हती, तरी मंद मंद दरवळणाऱ्या सुगंधावरनं तो हिरासेठ असल्याचं ओळखणं कठीण नव्हतं. चंपाच्या आत्महत्येला कारणीभूत असणारा, आपल्याला विनाकारण तुरुंगात शिक्षा भोगायला लावून आपलं वडिलोपार्जित घर गिळंकृत करून इथे त्यांनी संसार थाटला होता. तर आता त्याचं सारं कुटुंबाच्या कुटुंब संपवून टाकायचं. त्याचा कसला मागमूस ठेवायचा नाही. भले सरकारनं आपल्याला फाशी दिली तरी चालेल. सूड भावनेनं धडाडून पेटलेल्या बाप्पानं खिशातनं चाकू बाहेर काढला. बाहेरची खोली ओलांडून मधल्या खोलीत हिरासेठच्या मागे जाऊन उभा राहिला. हिऱ्या, आत्ता सापडलास ना? हे घे. हलके हलके हिरासेठ मागं वळण्याचा प्रयत्न करत असताना बाप्पानं चाकू त्याच्या पाठीत खुपसला. हिरासेठ आवाज न करता एका बाजूला कलंडला. त्याच्या मांडीवरचं बाळ खाली घसरलं. टॅहॅ टॅहॅ ओरडायला लागलं.
बाप्यानं चाकू उपसून बाहेर काढला, पण चाकूला रक्तच लागलेलं नव्हतं. त्याचे डोळे पांढरे पडायला लागले. हिरासेठ स्वतःला सावरून पुन्हा सरळ होऊन बसला. तेवढ्यात मागच्या दारातून खी खी हसत चंपा आत आली. आबा, आबा, आम्ही तुझीच वाट पाहतोय. हिरासेठ तुझे जावई, आणि हे बाळ तुझा नातू. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नेलेकर यांची गूढ कथा आबा तुझीच वाट पाहतोय. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.